नंदुरबार से शिवसेना विधायक चंद्रकांत रघुवंशी ने विधान परिषद में शबरी आदिवासी वित्त एवं विकास महामंडल के लाभार्थियों के लिए पूरी कर्ज माफी की मांग उठाई है। उन्होंने कहा कि 2009 की कर्ज माफी में सिर्फ ब्याज माफ हुआ था, जबकि मूल कर्ज अब भी बाकी है। रघुवंशी ने अत्यधिक बारिश, बाढ़ और सूखे से प्रभावित आदिवासी परिवारों को राहत देने के लिए सरकार से जल्द फैसला लेने की अपील की है। सभापती महोदय, महाराष्ट्र शासनाने आत्ताच शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे। महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील हजारो लाभार्थ्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत विविध स्वयंरोजगार योजनेअंतर्गत कर्ज वितरित करण्यात आले। मात्र अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, बाजारपेठेतील मंदी, महागाई, निकृष्ट दर्जाची वाहने तसेच इतर आर्थिक संकटामुळे अनेक आदिवासी लाभार्थी कर्जफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत आणि परिणामी त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा कायम असून त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे। शासनाने 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये फक्त थकीत व्याजावरच माफी दिली। मूळ कर्ज जसेच्या तसे राहिलेले आहे आणि म्हणून आजही आदिवासी कुटुंब या कर्जाच्या दुष्टचक्रात अडकली असून नवीन शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत। आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला की शबरी वित्तीय महामंडळ विकास महामंडळाचं जे कर्ज वितरण झालं आहे आणि ज्याची घोषणा शासनाने यापूर्वी केली आहे, 2009 मध्येच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं काम होऊन गेलं, परंतु दुर्दैवानं शासन विसरून गेलं की कर्ज माफ करायची घोषणा आपण केली होती। ते कर्ज शासन माफ करावं अशी मी आपल्याला माध्यमातून शासनाला विनंती करतो।